चौथ्या अध्यायात गंगेचे महत्त्व आणि पहाटे उठून स्नान केल्याने कुठलं पुण्य प्राप्त होतं ते बघितलं. आता आपण 5वा अध्याय बघणार आहोत. श्री गणेशाय नमः. पुरुषोत्तम मास महात्म्य. अध्याय 5वा. कथा सारांश माऊली. नारदांनी प्रश्न केला, हे भगवंता, या अधिक मासात कोणत्या वस्तूचे दान केल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे नारदा, ह्या महिन्यात 30 दिवस 30 मालपुवे 30 ब्राह्मणांना दान करावे. ज्याला ते शक्य नाही त्याने रोज एक तरी ब्राह्मण जोडप्याला जेवू घालावे. त्याने अनंत पुण्य मिळते. दृढ धन्वा राजाची कथा. पूर्वी दृढधन्वा नावाचा एक राजा होता. तो खूप दानधर्म करायचा, पण अभिमानाने करायचा. एकदा पुरुषोत्तम मास आला. त्याने मोठा यज्ञ केला, पण गरीब भुकेल्या लोकांना हाकलून लावले, ज्यामुळे त्यांचे सर्व पुण्य नष्ट झाले आणि तो पुढच्या जन्मी कुत्रा झाला. काय झाला? कुत्रा झाला. त्याच्यात तुम्हाला एक छोटीशी कथा मला सांगावीशी वाटते. एकदा श्रीकृष्ण भगवान आणि त्याचा मित्र फिरायला गेलेत आणि फिरता फिरता खूप थकलेत होते आणि त्यांना वाटलं की कुठेतरी जाऊन जेवावं. असंच अन्नदान लागलेलं होतं. त्या अन्नदानात ते जेवायला गेले आणि तिथे विचारलं. पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांना जेवायला होतं, पण तिथे नामासहित विचारत होते की तुझं नाव या यादीत नाही, त्याच्यामुळे तुला जेवायला मिळणार नाही. श्रीकृष्ण आणि त्याचा मित्र तिथून पानावरून उठून गेले आणि पुढे गेल्यानंतर एक म्हातारा मनुष्य आला. त्याच्या बापाचं श्राद्ध त्याला करायचं होतं, कारण तो भिक्षा मागून आणि मग करत होता. लोक म्हणायचे, आमच्या घरचंच घेऊन जातो हा, आणि याच्या घरी काय जेवायला जायचं. म्हणून हा वाट बघत होता. कुणी आलं नाही. संध्याकाळ झाली. मग त्याला श्रीकृष्ण आणि त्याचा मित्र भेटले आणि तो धावतच आला आणि सांगितलं, चला. त्यांनी गरम पाण्याने त्यांचे पाय धुतले. यथोचित असं स्वागत छान केलं आणि त्या कृष्णाने त्याला काय आशीर्वाद दिला असेल बघा ना. तुझी ही गायही मरून जावं आणि तुझी ही बायकोही मरून जावं. बघा. आणि जिथे उठून दिलं त्याला काय सांगितलं, तू नवकोट नारायण हो. तसंच ह्या लोकांनी म्हणजे यज्ञ केला. या यज्ञामध्ये गरीब भुकेल्या लोकांना हाकलून लावले, त्यामुळे त्याचे सर्व पुण्य नष्ट झाले. मग त्या नवकोट नारायणाचं काय झालं असेल बरं? आणि तो पुढच्या जन्मी कुत्रा झाला माऊली. मग त्या कुत्र्याने एक वैष्णव भक्तांचा उष्टा प्रसाद खाल्ला आणि तो पुरुषोत्तम मासाच्या प्रभावाने तो पापमुक्त होऊन वैकुंठाला गेला. भगवंताचे सांगणे, ह्या महिन्यात दान करताना अभिमान, मीपणा ठेवू नये. मी देणारा आहे हे मनात आणू नये. जे द्याल ते मलाच अर्पण करा. मीच घेणारा, मीच देणारा आहे असे समजून दान करा. तुला काय बोध घ्यायचा माऊली? अहंकार नको. रोज पाठ करते हा अभिमान पण नको माऊली. भगवंत करवून घेतो असं समजायचं. शक्य होईल ते दान रोज करत राहावं. अहंकार विरहित. अहंकार नको. मी रोज पाठ करते हा अभिमान पण नको. भगवंत करवून घेतो अशी समज पाहिजे. शक्य होईल ते दान. रोज 1 चिमूट साखर मुंग्यांना घालावी किंवा 1 भाकरी गाईला दे तरी पुरे आहे. कोणालाही हाकलू नको. दारी आलेल्याला पाणी तरी विचारावं. पुरुषोत्तम मासात भगवंत कुठल्या रूपात येईल सांगता येत नाही. संत तुकाराम काय म्हणतात, दिले म्हणजे तुझं, दिले तुझे तुझं, आता मी न मागे तुझं. तुकोबा म्हणतात, देवा तुझेच तुला दिले, आता दुसरं काय मागत नाही. हा 5वा अध्याय आहे माऊली. मीपणा सोडणे म्हणजे मीपणा सोडणे. गीतेच्या 9व्या अध्यायात हेच सांगितलं आहे की नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम आहे की नाही. माझंच मला अर्पण करा. प्रमिला म्हणते रवीला, 5वा अध्याय ऐकला. आज अहंकार सोडला, सुटला आज धनदौलत बेकामाचा. सुटला आज धनदौलत बेकामाचा. असा हा 5वा अध्याय आपल्याला काय सांगून जातो, तर आपण जे पुण्य केलं किंवा आपण जे करतो आहे, जे दान दिलं आहे ते आपल्या उजव्या हाताने दिलं तर डाव्या हातालाही कळायला नको. आपण तर काय थोडं करून आलो की सगळ्या गावात बोबाटा फिरतो. याला फोन करू सांगू, त्याला फोन करून सांगू, याला म्हटलं मी हे केलं, त्याला म्हटलं मी केलं. केवढं बाबा ते कौतुक असतं, हो की नाही.
मग असं न करता, अहंकार न बाळगता, अभिमान न बाळगता दान पुण्य केलं पाहिजे आणि या महिन्यात ते 100 पटीने पुण्य मिळत असतं. म्हणून आपण दानाचं महत्त्व आज ऐकलं आहे. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सगळ्यांनाही आनंद घेऊ द्या. तुम्ही घेता की नाही कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा मला.